असंच म्हणावं लागेल. असा गोलंदाज सन्माननीय विजयदादा मराडे यांना मी विनंती करून आपल्या शुभेच्छा आपण द्यायचं. मॅन ऑफ द मॅच सन्माननीय विजयजी मराडे साहेब यांच्या शुभेच्छा आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच. नवीन सामना एका बाजूला धामोते आणि दुसऱ्या बाजूला तले गाववाडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. ड्रेस कोड जणू काही सारखाच असणार आहे आणि आता एक काटिकी टक्कर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी आपण कसं असणार आहे या जाणून घेऊया. या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं आपण करूया परिवर्तन आणि आमचे साथी समालोचक या ऐकूया आवाज तुषार शिंदे सरांचा. धन्यवाद. थँक्यू मॅडी सर. तळेगाववाडी संघ इथे फलंदाजी करताना पाहायला मिळेल. तळेगाववाडी आणि धामोते या दोन संघांदरम्यान पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पाठीमागचा सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेला आपण पाहिला आणि मोक्याच्या क्षणी तो चौकार लागला आणि तिथे मात्र वावळी संघ विजयी झालाय. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. तन्वीर आणि राहुल गोलंदाजी ट्रॅकवरती. नितीन दाखल झालेत पहिल्या षटकासाठी. राईट आर्मवर विकेट. पहिला बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव प्राप्त होईल आणि एका धावेने संघाचं खातं खोललं जाईल. एक धाव धावपलकावरती आहे. ड्राईव्ह करत असताना एक धाव तिथे अर्जित केली आहे. एक धाव धावपलकावरती. गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत नितीन. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचे खेळाडू मिड विकेटच्या दिशेने आलेत. तोपर्यंत मिळेल एक धाव एका धावेने. पुन्हा एकदा धावपलक पुढे जाईल. 2 धावा धावपलकावरती. चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमनं शांत सुरुवात इथे केली आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल त्याने अर्जित केल्यात. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आलेले आपण पाहिल्यात. गोलंदाज नितीन पुन्हा एकदा सज्ज आहेत. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगचे खेळाडू प्ले मध्ये ठेवले त्यांना. एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाते. 3 धावा धावपलकावरती. पहिल्या 3 बॉलवरती 3 एकेरी धावा आलेल्या आपण पाहिल्यात आणि धावपलकावरती धावा आहेत 3. गोलंदाज नितीन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. 3 धावा धावपलकावरती. तन्वीर आणि राहुल ही जोडी मैदानावरती आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा बॉल अप्रतिम बॉल होता. फलंदाजाकडे त्याचं कुठलंही प्रत्युत्तर नव्हतं. वेगाने टाकलेला बॉल वाईड यॉर्कर आणि फलंदाज मात्र जास्त काहीही करू शकले नाहीयेत. एक चांगला बॉल, वेगळ्या धाटणीचा बॉल पाहायला मिळाला. गोलंदाज नितीन यांच्या माध्यमातून ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल फुलर लेनचा वाईड यॉर्कर. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. आणखी एक बॉल डॉट. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आहे गोलंदाज नितीन यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये त्यांच्या गोलंदाजीमध्ये विविधता पाहायला मिळाली आहे. चांगली लाईन आणि लेंथ पहिल्या षटकामध्ये दाखवली आतापर्यंत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक खेळाडू आपण पाहतोय स्ट्रेट आणि एक खेळाडू काऊ फेसला तुम्ही पाहताय. बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न होता आणि इथे खेळाडू अगदी मध्यावरती थांबलेत. नॉन स्ट्राईक एंड रिस्पॉन्ड केलं नाहीये आणि धावबाद स्वरूपामध्ये पहिली विकेट आली आहे. फलंदाज बाद. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण होईल. 3 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती शार्दूल दाखल होत आहेत. 3 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हरेश मुंडे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले सेकंड ओव्हर साठी. धावपलकावरती धावा आहेत केवळ 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. केवळ 3 धावा धावपलकावरती आहेत. कॅपिटलाइज करावं लागेल. तळेगाववाडी संघाला धावा इथे बनवाव्या लागतील. गोलंदाज हरेश मुंडे बॉलिंग ट्रॅक वरती 3 धावा धावपलकावरती आहेत. हरेश मुंडे बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा ड्राईव्ह केलाय. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 4. अलॉंग दी कार्पेट हा फटका खेळले होते. चांगला फटका. क्रिकेटचा क्लास त्या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय आणि एका धावेच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 4 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. हरेश राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झालाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजांनी जरूर केलाय, परंतु धावांपासून वंचित ठेवण्याचं काम आतापर्यंत धामोतेच्या गोलंदाजांनी केलंय. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा नितीन यांनी खर्च केल्या होत्या. त्याच्यामध्ये एक सफलता धावबा स्वरूपामध्ये आली होती आणि याही षटकामध्ये आतापर्यंत धावा येऊ शकल्या नाहीयेत. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आलेत. एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल आणि एका धावेने केवळ धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 5. मोठ्या फटक्यांची गरज या ठिकाणी निश्चितच असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्यात आणि दबाव इथे वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. 5 धावा धावपलकावरती आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीरावरती बॉल आदळलाय आणि लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होईल. तळेगाववाडी संघाला 2 बॉलची पेनल्टी असेल. अंतिम षटकामध्ये 4च बॉलचं षटक या ठिकाणी टाकलं जाईल. याची देखील नोंद आपण करून घ्यायची. हरेश बॉलिंग ट्रॅकवरती आहेत आणि धावफलकावरती धावा आहेत केवळ 6. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस बॉल आहे आणि त्याला पाठवलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. फुल टॉस वरती फुल टोल. हे धावांचा कोंडी फोडणारा षटकार आहे. बराच काळ इथे मात्र धावा येऊ शकल्या नव्हत्या. फुल टॉस टाकला आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. 6 धावा आपल्या संघासाठी अर्जित केल्यात. एकूण धावपलकावरती धावा आहेत 12. 12 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 12 धावा धावपलकावरती आहेत. कडाव आणि शिरडोन संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉस साठी या ठिकाणी यायचंय. शरीरावरती हा देखील बॉल आदळलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 12 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कडाव संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. शिरडोन संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण देखील नाणेफेक करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. याची नोंद आपण करून घ्यायची. अजय स्मृती चषक 2025 स्वर्गीय अजय नवले यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देणारी स्पर्धा, त्यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देणारी स्पर्धा आहे आणि त्यांच्याच मित्रांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. मित्राचं क्रिकेट प्रति असणारं योगदान आणि अगदी त्यांच्यामध्ये रोज बसणारा उठणारा मित्र आज त्यांच्यामध्ये नाहीये, त्यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. अजय स्मृती चषक 2025 तिसरा दिवस या स्पर्धेचा आणि तिसरा सामना देखील मैदानावरती सुरू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉल पर्यंत पोहोचलेत आणि
हातामधून बॉल निसटला शेवटच्या क्षणाला. एक धाव प्राप्त होईल. झेल ड्रॉप झालाय. 13 धावा धावपलकावरती आहेत. 13 रन संधी स्कोर कार्ड. 13 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण झाली होती परंतु झेल तिथे सुटलाय. विनायक बॉलिंग ट्रॅक वरती आहेत षटक क्रमांक 3 साठी. शार्दूल आहे स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट. गोलंदाजी खूप चांगली राहिली. एक फुलटास बॉल त्यावरती आलेला एक मोठा फटका. त्या व्यतिरिक्त धावा सिंगल मध्ये आलेल्या आपण पाहिल्यात. हा देखील फुल टॉस आहे आणि बॉलला पाठवलंय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस आणि त्यावरती फुल टोल. अनदर मॅक्सिमम. आणखी एक षटकार. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन संधी स्कोर कार्ड. 19 धावा धावफलकावरती. एकोणीस धावा धावपलकावरती आहेत. 19 रन संधी स्कोर कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत विनायक. शार्दूल साठी पुढचा बॉल यावेळेस हवेत उंच गेला. जास्ती दूर जास्ती जाणार नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत कल्पेश बॉलच्या खाली पोहोचतायत. झेल टिपतील आणि आली आहे सफलता. फलंदाज फात. कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न केला फलंदाज शार्दूल यांनी परंतु मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये ते देखील बाद झाले. 19 धावांवरती आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. शिरडोन संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपण उपस्थित राहणं अनिवार्य आहे. कडाव संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. शिवशक्ती कडाव आणि शिरडोन या दोन संघांदरम्यान पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज दादू मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती धावपलकावरती धावा आहेत 19. 19 रन संधी स्कोर कार्ड. 19 धावा धावपलकावरती. तळेगाववाडी संघाला धावा शोधावा लागतील. या सामन्यामध्ये धावांची शोधवाट त्याला निर्माण करावी लागेल कारण 2 षटकारांव्यतिरिक्त डॉट बॉलचं पर्सेंटेज या इनिंग मध्ये खूप जास्ती पाहायला मिळाले. डॉट बॉलची जी टक्केवारी आहे ती खूप जास्ती आहे आणि त्याचमुळे स्कोर कार्ड खूप वेगाने पुढे गेलं नाहीये. हा देखील फुलटॉस बॉल हवेमध्ये खेळले. क्षेत्ररक्षक त्या दिशेने पुन्हा एकदा बॉलच्या खाली तर पोहोचलेत. झेल पुन्हा एकदा सटकलाय आणि एक धाव प्राप्त होईल एका धावेने. धावपलक पुढे जाते. 20 धावा धावपलकावरती. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 20. यावेळेस देखील हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत कल्पेश परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम फटका हेलिकॉप्टर वरती मिळालाय. षटकार 6 धावा. सव्वीस धावा धावपलकावरती आहेत. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावपलकावरती आहेत.
बॉलिंग ट्रॅकवरती जयवंत दाखल झालेत अंतिम षटकासाठी. बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर रिजन मध्ये बॉलला ढकललाय, तोपर्यंत मिळेल एक धाव. सत्तावीस धावा धावपलकावरती आहेत. 27 धावा धावपलकावरती आहेत. 27. आणखी एक बॉल डॉट. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. 3 मोठे फटके या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. त्या व्यतिरिक्त स्ट्राईक रोटेट झाली नाही आणि निर्धाव चेंडूंची टक्केवारी खूप जास्त या इनिंग मध्ये असल्या कारणानं तितक्या मोठ्या धावा बनू शकल्या नाहीत. 3 षटकार येऊन देखील स्कोर कार्ड 27 वरती आहे. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. बॅकफुटला जात असताना अप्रतिम फटका आपण पाहिलाय आणि आणखी एक षटकार आलाय. 6 धावेने धावपलक पुढे जाईल. 33 धावा धावपलकावरती आहेत आणि हा या षटकामधला शेवटचा बॉल असेल. कडाव आणि शिरडोन संघाचे संघनायक, आपल्या विनंती आपण टॉससाठी त्वरित या. चांगला फटका, गॅप मध्ये बॉल. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे झालाय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धाव बाद झालेत. एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 34 धावा. 35 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. 35 इज द टार्गेट. धामोते संघाला 35 धावा बनवायच्या. 24 बॉल मध्ये 35 धावा त्यांना बनवाव्या लागतील. शिरडोन संघाचे संघनायक, आपल्याला विनंती आपण टॉससाठी या. शिरडोन संघाचे संघनायक शिवशक्ती कडाव संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. जर संघनायक वेळेवरती उपस्थित नसतील तर त्या संघाला पेनल्टी दिली जाईल, याची नोंद आपण करून घ्या. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्याच्या अगोदर शिरडोन संघाचे संघनायक आपण या ठिकाणी त्वरित उपस्थित राहणं अनिवार्य आहे. पस्तीस धाव्यांचं लक्ष आहे. तत्पूर्वी आपण टॉस करतोय. सन्माननीय विजयदादा मराडे उद्योजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. शिवशक्ती कडाव संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय आपल्यापर्यंत येईल. शिवशक्ती कडाव संघाने टॉस जिंकला. नेक्स्ट मॅचचा निर्णय आपण सांगा, विनंती आहे. पस्तीस धाव्यांचं लक्ष आहे. 35 इज द टार्गेट. पस्तीस धाव्यांचं लक्ष असणार आहे. 24 बॉल मध्ये 35 धावा या ठिकाणी बनवायच्या धामोते संघाला.
निर्धारित 24 बॉल आणि 35 धाब्यांची आवश्यकता आहे. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आमंत्रित करतोय द व्हॉइस ऑफ बदलापूर सन्माननीय माडी धुळे सरांना. धन्यवाद. धन्यवाद तुषारजी शिंदे सर. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. आपण आजच्या दिवस क्रमांक 3 मधील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरा सामना ज्यामध्ये एका बाजूला तलेगाव वाडी आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे धामोते संघ. दोन नवीन संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. सध्या तरी एक नौका अनुभव मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 35 धावांचं लक्ष्य म्हटल्यानंतर मागची मॅच जणू काही याच 35 धावांचं टार्गेट आपण पाहिलेलं आहे. त्या धावा चेस आल्या होत्या. मग या धावा चेस का होऊ शकत नाही हा देखील प्रश्न अनेक क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये पडलेला असेल. आणि त्याच धावा चेस करण्यासाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये नितीन विरले आणि त्याच्या साथीनं गणेश पाटील ही जोडी सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ, कारण तुम्ही आम्ही या स्पर्धेचा आनंद घेत आहात. ती स्पर्धा म्हणजे स्वर्गीय अजय नवले स्मृती चषक 20-25 हे पर्व आहे. मॅच ऑन. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि पहिलाच बॉल जणू काही गवताच्या गालीच्याला आग लावत गुदगुल्या करत बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. संघर्षाला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये राहुलच्या विरोधात आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 35 धाबांचं लक्ष घेऊन मैदानावरती उतरलेली जोडी पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न. मिड ऑफ वरून हा चेंडू ट्रॅव्हल्स झाला लॉंग ऑफ कडे. तोपर्यंत भरपूर दूरवरून क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि तत्पूर्वी एक सिंगल धाव मिळतीये ती नितीन विरलेला. अष्टपैलू खेळाडू आहे. फार मोठी जिम्मेदारी असते. जेव्हा आम्ही नेरळ कर्जत या बेल्टमध्ये जात असतो तेव्हा सातत्याने आवर्जून या खेळाडूचा नाव सुद्धा भरपूर चर्चेमध्ये असतो. आणि तोच खेळाडू सध्या धामोती टीमचा या ठिकाणी आपण पाहतोय सलामीवीर नितीन विरले. ओव्हर द विकेट. हो सेन्सिबल क्रिकेट. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतलाय. सिंगलने स्ट्राईक रोटेट केले गणेश पाटीलने. धावत संख्या फलकावरती गणेश पाटील आणि नितीन विरले ही जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. नितीनने एक सिंगल धाव या ठिकाणी घेतलेली आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 6 या अंकावरती आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फुल टॉस बॉल होता आणि संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही. सरळ बॅटने जर कदाचित हा फटका ऑफसाईडला इतकी मोठी गॅप आपल्याला पाहायला मिळते. अगदी हा प्रश्न खेळाडू कक्षामध्ये सुद्धा पडला असेल. तोच प्रश्न आमच्या 12th मॅनला देखील पडलेला आहे की फुलटॉस बॉलवरती धावा यायला हव्या होत्या. हो पुन्हा एकदा आपण पाहतो वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक करतात गोलंदाज राहुल. जरी चौकार या षटकामध्ये आला असेल तरी कमबॅक करण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे ते मात्र दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. 6 धावा. स्टील 1 to go. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. एक सिंगल झाली कंप्लीट. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला गॅदर केलेला आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते करतायत. पाहावं लागेल या ठिकाणी एक्झॅक्टली बॅट ग्राउंडिंग केलेली की नाही या सर्व गोष्टी तपासल्या जातील आणि आता आपण DRS च्या माध्यमातून आपण चेक करणार आहोत. पंचांना फार सुगीचे दिवस आलेले आपल्याला पाहायला मिळतात कारण आता DRS च्या माध्यमातून टेक्निकल टीम सज्ज असते. जर कदाचित एखादा डिसिजन हा कोणाच्या फेवर मध्ये न जाता या ठिकाणी त्याची पारदर्शकता पूर्णपणे या ठिकाणी तपासली जाते. त्याचा निर्णय काय असो या ठिकाणी
साफसुथरा निर्णय देण्याचा प्रयत्न ऑफिशियल टीमच्या माध्यमातून असतो आणि आयोजकांच्या माध्यमातून तितकाच प्रेशर आमच्या सर्व ऑफिशियल टीमचा कमी झालेला सध्या तरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. नॉट आउट, एकच धाव मिळेल आणि षटक क्रमांक पहिलं संपन्न झालेले 35 धावांची गरज आहे म्हटल्यानंतर पहिल्या षटकामध्ये आलेल्या केवळ 7 धावा आणि आता विजयासाठी तब्बल 18 चेंडू आणि 28 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालेले अभि देवगरे शिवशक्ती कडाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सध्या या हंगामाची सुरुवात थोडीशी खराब झालेली आहे, परंतु आता एक नवीन लक्ष्य नवीन संकल्प घेऊन सध्या आता या क्रीडा नगरीमध्ये ते उतरणार आहेत. गोलंदाज तन्वीर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय अजय नवले स्मृती चषक 20-25 हे पर्व आहे. षटक क्रमांक 2 पहिला बॉल यावेळेस ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला चेंडू चालला. शतक बेगाने आले. प्रथमेश चेंडूला गॅदर करतात. एकच धाव मिळणार आहे. चांगली फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या 8 या अंकावरती आहे. दुपारच्या सत्रामधील अत्यंत दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागची मॅच शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याला चांगली पाहायला मिळाली आहे आणि तसाच सामना या ठिकाणी पाहायला मिळेल का, हा देखील एक मोठा प्रश्न आमच्या सर्व क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये पडलेला आहे. धावत संख्या फलकावरती सिंगल डबलला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतात. कर्सट टेनिस बॉल क्रिकेट मधील आणखीन एक मोठं नाव कल्पेश साळुंके देखील इनॅक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. शिवशक्ती कडाव, माऊ 11 शिवशक्ती कडाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये. हो, टॅप करण्याचा प्रयत्न अंडर बॉक्स स्टाईलने बॉल डीप मध्ये चालला. पॉइंटला एकच धाव मिळते. सेकंडचा कॉल होता परंतु नकार देण्यात आलेला आहे. एकच धाव. सिंगलने धावत संख्येचं धावफलक फक्त या ठिकाणी धामोते संघाने अगदी आपण पाहतो पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना माहिती आहे थेंबे थेंबे तले साचे बूंद बूंद से बनता है सागर आणि या सिंगल डबल म्हटल्यानंतर ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. एखादा चौकार षटकार आला तर सामना आणखी क्लोज आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो, या ठिकाणी स्कूप करण्याचा प्रयत्न. मागे चालला बॉल फाईन लेगला बीट करत शतरक्षक वेगाने आलेत. दोन शतरक्षक होते. प्रयत्न अपुरे पडलेले आहेत आणि आता बॉल चाललाय सीमा पार दन 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 करत आणि ते धावा मिळतील 4-3 धामोते संघाला आणि या 4 धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 14 या अंकावरती. 21 धावांची अजूनही गरज असणार आहे. मॅच मध्ये आपण पाहतो उर्वरित खेळ जर आपल्याला पाहायला मिळाला तर 14 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 14 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ कधी आपण म्हणत असतो. ट्रिक इज बेटर दॅन स्ट्रेंथ आणि तसा प्रयत्न सध्या मैदानावरती फलंदाज करतात. धावा कशा का होईना परंतु धावा येणं गरजेचं आहे. 4 धावा ऑलरेडी आलेल्या आहेत. त्यानंतर सिंगलला पुन्हा एकदा प्राधान्य दिलेलं आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या पुढे जाईल. इक्वेशन थोडंसं बदललेलं पाहायला मिळणार आहे. म्हणजे सामना हळूहळू या ठिकाणी पुढे चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक
दुसरा प्रगतीपथावरती आहे. शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 to go. गोलंदाज तन्वीर. शेवटचा बॉल आणि यावेळेस ऑन साइडला मिस्टामिंग. प्रथमेश जज करतात. झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं समीकरण असतं. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती आली आहे सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली आहे एकंदरीत 16 या अंकावरती. विजयासाठी 35 धावांची गरज आहे. म्हणजे येणारे 12 बॉल 19 धावांची गरज असणार आहे. चला पाणी घेऊन जायचं. बारा बॉल आणि 19 धावांची गरज मॅच मध्ये. चला लगेच ड्रिंक्स ब्रेक झाला असेल तर आपण मॅच कंटिन्यू करणार आहोत. कदाचित हा ड्रिंक्स ब्रेक नव्हे राहुल सर, हा एक मेसेज होता. कारण सध्या मैदानाच्या मध्ये सामना तसा तुल्यबल पाहायला मिळणार आहे. 12 बॉल 19 धावांची गरज आहे. सामना कोण जिंकेल या सामन्याचं उत्तर काय असेल हे सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळणारच आहे. 12 बॉल 19 धावांची गरज आहे. येणारे 12 बॉल याचं उत्तर आपल्याला देऊन जातील. गोलंदाज की फलंदाज, तळेगाव वाडी की धामोते या मॅच मध्ये कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडणार आहे याचं उत्तर काही क्षणात सर्व प्रेक्षकांना मिळेल. 12 बॉल 19 धावांची गरज, फार मोठी जिम्मेदारी आहे. सध्या सलामीची जोडी मैदानावरती आहे. धामोते संघाची जमेची बाजू ही आहे की त्यांच्याकडे अद्याप 10 विकेट्स राखीव आहेत, शिल्लक आहेत. आणि आता येणारे 12 बॉल 19 धावा त्यांना चेस करायचे आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती शार्दूल. बारा बॉल 19 ची गरज. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला क्षेत्ररक्षक जज करतायत आणि यावेळेस वेल जज अगदी वाईडिश लॉंग ऑफला टीप लेग सुंदर सेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. पहिला धक्का लागेल टीम धामोते संघाला. फलंदाज बाद. कल्पेश येत आहेत मेडल ऑर्डर मध्ये. आपण पाहतो वन डाऊन साठी नेहमीच एक चांगला क्रिकेटर, त्याचाही खेळ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि एक दर्जेदार जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा धामोते संघासाठी तारणहार खेळाडू कोण असेल तो मात्र कल्पेश असेल. येणारे 11 बॉल 19 धावांची गरज आहे. आणि आता सध्या मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला स्ट्राईक एंडला. अकरा बॉल 19 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल कॉट बिहाइंड, हलकीशी कडा घेतली आणि इथे फलंदाज झाला बाद कल्पेश. बॅक टू बॅक 2 विकेट मिळालेत गोलंदाज शार्दूलला. आणि आता धक्का दुसरा लागला तो धामोते संघाला. दहा बॉल आणि 19 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. धामोते संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्या संघाला संकेत भुईर ढोके यांच्या वतीनं भरपूर सारे शुभेच्छा येतात. खरं तर पहिला सामना 35 धावा चेस या ठिकाणी झालेल्या चेस डाऊन आणि आता याच धावा चेस करायचे. 35 धावा संख्येचं टार्गेट सध्या तरी मैदानामध्ये धामोते संघाला आहे.
12 बॉल 19 धावांची गरज आहे. 2 सुरुवातीचे चेंडू आपण पाहिले तर 2 मोठ्या विकेट मिळाले शार्दूलला आणि आता येणारे 10 बॉल 19 धावांचं इक्वेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. राहुल न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. नितीन विरले त्याच्या साथीनं राहुल. जबाबदारी फार मोठी आहे. मॅच देखील अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये भरपूर मोठी आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ तलेगाव वाडी मैदानाच्या आतमध्ये चांगलं कमबॅक करते. गोलंदाज शार्दूल राईट अमोर द विकेट ने यावेळेस ऑन साइडला स्कोर ऑफ द विकेट. फटका वळवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आले ते 1-2 बाउन्स या ठिकाणी हा चेंडू अडवण्यात आलेला आहे. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा मानस. 1 धाव भरपूर वेगवान रीतीने कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेसाठी लगेचच कॉल देण्यात आला. राहुल आणि नितीन यांच्यामध्ये एक चांगला संवाद होताना आपण पाहिलेला आहे. यावेळी चांगला स्टोक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला अगदी झेपावलेत आणि मी तर म्हणेन एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. काय जबरदस्त गुड फिल्डिंग फ्रॉम तलेगाव वाडी. तन्वीर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बाबू मांडे पुरस्कृत DS तलेगाव वाडी हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये एक चांगली कामगिरी करतोय. 8 चेंडू 15 धावांची गरज आहे मॅच मध्ये. प्रत्येक बॉलवरती दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू सरळ शरीरावरती जाऊन आदळतो तोपर्यंत लेग बाईच्या रूपाने धाव इथे मिळते एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या धाव फलकावरती 21 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 14 धावांची गरज आहे. 7 बॉल शिल्लक आहेत आणि या 7 बॉल मध्ये 14 धावा जिंकण्यासाठी बनवावाच लागणार आहेत टीम धामोते संघाला. प्रत्येक बॉल गणित समीकरण आपण जर पाहिलं तर 2 धावांचं दुहेरी धाव ही कंपल्सरी घ्यावीच लागणार आहे. एखादा मोठा फटका चौकार षटकाराला तो सामन्याचं समीकरण आणखी सोपं झालेलं पाहायला मिळणार आहे. बॅटची कडा मागे चालला. बॉल पॉइंट मधून आपण पाहतोय या ठिकाणी चेंडूला गॅदर करण्यात आलेलं आहे. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. गली पॉइंट मध्ये या ठिकाणी चेंडू अडवण्यात आलेला आहे. सिंगलला प्राधान्य दिलं नितीन विरलेले आणि संघाची धाबत संख्या धाव फलकावरती आहे तब्बल 22 धावा. 3 षटकांचा खेळ संपला झालेला आहे आणि आता येणाऱ्या अंतिम षटकामध्ये 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये 6 चेंडू 12 धावांची गरज होती. तो सामना त्या ठिकाणी चेस केला आणि सहज सोप्या पद्धतीने जय भवानी वावलेली संघाने तो सामना आपल्या खिशात घातलेला आहे आणि आता सध्या 6 बॉल 13 धावांची गरज असणारे टीम धामोते संघाला. चला जास्त वेळ घेऊ नका. बाबू मांडे पुरस्कृत DS स्पोर्ट्स तलेगाव वाडी या दोन्ही संघाला विनंती राहील की जास्त वेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये घ्यायचा नाही आहे. पंच देखील तुम्हाला सक्त ताकीद देत आहेत. शेवटचा अंतिम षटक 6 बॉल 13 ची गरज आहे. सामना अत्यंत दर्जेदार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, कारण 4 षटकांच्या मॅच मध्ये प्रत्येकाचं भवितव्य हे आपल्या सर्वांगीण खेळावरती डिपेंड असेल, कारण अष्टपैलू कामगिरी प्रत्येक खेळाडूला करावीच लागणार आहे. आणि आता तशाच पद्धतीचा खेळ सध्या गोलंदाज फलंदाज करतात. एका बाजूला सामना थांबवायचे तर दुसऱ्या बाजूला सामन्याला जिंकून पुढच्या राऊंड मध्ये आम्हाला दाखल व्हायचंय. हाच संकल्प असेल टीम धामोते संघाचा. 6 बॉल 13 ची गरज या मॅच मध्ये. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज कृष्णा. हे क्रीडांगण आम्हाला जिंकायचंय, ही स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे आणि आज याच अनुषंगाने हे सर्व संघ दूरवरून या ठिकाणी दाखल झालेले आहेत. 6 बॉल 13 ची गरज. पहिला चेंडू यावेळेस ऑन साइडला उचलला. क्षेत्ररक्षक जज करतात. सेल ड्रॉप करण्यात आली. एकच धाव मिळेल. कदाचित दुष्काळात 13वा महिना असं म्हटलं जातं. या ठिकाणी सध्या संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. सेल ड्रॉप 1 धाव मिळते प्रतिस्पर्धी टीमला. येणारी 6 बॉल 13 धावांची गरज असताना सिंगल आली आहे, म्हणजे इक्वेशन तुम्हाला पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळेल. 5 बॉल
आणि आता 12 धावांची गरज. 2 गोल्डन षटकाराची गरज आहे, 3 चौकाराची गरज आहे, 5 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. याच अनुषंगाने प्रयत्न करावे लागणार आहेत, हाच दृष्टिकोन ठेवावा लागणार आहे. ऑन साइडला आपण पाहतोय मैदानामध्ये डीप मध्ये बॉलचा लाईक सिंगल कंप्लीट झाली, सेकंडचा कॉल, दुसरी धाव कंप्लीट झाली आहे आणि या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये अद्यापर्यंत जाऊन पोहोचले 25 वरती. 35 धावांचं लक्ष होतं आणि आता येणारी 4 बॉल 10 धावांची गरज असणार आहे. चांगली मॅच, एका बाजूला धामोती, दुसऱ्या बाजूला तले गाववाडी. दोन्ही संघांमध्ये ही काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं युद्ध आपल्याला रंगताना पाहायला मिळते. वड कॅच, ब्रिलियंट फलंदाज ठिकाणी होईल बाद. दोन धावा आल्यानंतर फलंदाज ठिकाणी बाद झालेला आहे. पुन्हा एकदा दडपणाखाली वावरतीये टीम, थांबवते असंच म्हणावं लागेल. सलामीला येणारा खेळाडू नितीन विर्ले अजूनही मैदानावरती आहे, परंतु या मॅच मध्ये आता येणारे 3 बॉल आणि आता विजयासाठी 10 धावांची गरज आहे. मोठ्या फटक्याची नितांत गरज आता या मॅच मध्ये असणारच आहे. सिंगल डबलला प्राधान्य तुम्ही या अगोदर जरूर दिलं असेल, परंतु आता ते प्राधान्य देऊन चालणार नाही. 3 बॉल 10 धावांची गरज. गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये कृष्णा. गोलंदाज कृष्णा चांगली गोलंदाजी करतात. नावाप्रमाणे खेळ सध्या तरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज कृष्णाचा वड कॅच जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपण्यात आलेला यष्टी रक्षकाच्या माध्यमातून आणखी एक सफलता मिळेल कृष्णाला. आणि या ठिकाणी नावाप्रमाणे खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाचं चालू आहे. म्हटलं जाताना श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्पष्ट सांगितलंय, जर तुम्ही चांगले धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही चांगले कर्म कराल तर देवाला तुम्हाला देणं भागच पडेल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये असंच चांगलं खेळ सध्या तरी कृष्णाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला 2 चेंडूवरती 3 धावा त्यांनी खर्च केल्या. समीकरण 4 चेंडू 4 धावांचा असताना त्याने 2 सफलता या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. म्हणजे येणारे 2 बॉल आता 10 धावांची गरज असणार आहे. 2 बॉल 10 हे समीकरण या मॅच मध्ये आपण पाहतोय. तलेगाव वाडी संघाच्या विरोधात धामोते संघाला बनवायचे. सामना होता कुठे आणि हा सामना आला कुठे. 6 बॉल 13 धावांची गरज असताना शेवटच्या अंतिम 2 बॉल वरती 10 धावांची गरज आहे. राईट आर्म द विकेट. शॉट ऑफ लेन यावेळेस ऑन साइडला. हा देखील बॉल जास्त या ठिकाणी हवेमध्ये होता, उंच तर गेला होता, परंतु बाहेर जाऊ शकला नाहीये. मिळेल फक्त एक सिंगल धाव. आणि आता या मॅचची फक्त आणि फक्त औपचारिकता या ठिकाणी शिल्लक आहे. 1 बॉल आणि 9 धावांची गरज. शेवटचा अंतिम बॉल. चला जास्त वेळ फिल्डिंग सेट करू नका, विनंती राहील. तलेगाव वाडी जास्त वेळ तुम्ही घेतलेला आहे. ऑलरेडी तुम्हाला 2 बॉलची पेनल्टी सुद्धा होती, हे लक्षात असू द्या, कारण आयोजकांच्या सूचना आहेत. जवळजवळ 1 मॅचचा वेळ या ठिकाणी थोडासा डिले झालेला आहे. कदाचित आपण पाहिलं तर 1 तास बरोबर आम्ही या स्पर्धेसाठी आज लेट आहोत दैनंदिन वेळेनुसार. आणि या ठिकाणी आपण पाहतो शेवटच्या अंतिम बॉलवरती सुद्धा मिळाली कृष्णाला सफलता. चांगलं या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे. बाबू मांडे पुरस्कृत डीएस स्पोर्ट्स तलेगाव वाडी या संघाचं आपण अभिनंदन करू. आणि हार्ड लक टीम धामोते, आपण सुद्धा चांगले खेळलेले आहात, आपलं सुद्धा विशेष कौतुक. हंगामाची सुरुवात आहे, सरावापासून थोडेसे दूर असतील तर जास्तीत जास्त सरावावरती भर द्यावा लागणार आहे आणि तुम्हाला लक्ष केंद्रित